बाई बाबा कुठे गेलाय कळा ना. नवीन काय व्हायला आधी तुझ्यासारखी एवढीच काम आहे बघ. काय कुठे गेले होते? रानात काय कोण जाय तुझ बाप जायचा काय तिथं काम करायला? अहो पोरगी झाडण लोटण भानगडीन ती. आता काय झाडून लोटून कोणी करायचं मग? कारटी कुठे गेली ती? आज तीच बोलते नुसते हिंदू नका गावामध्ये. त्या पोरीचे 2चे 4 हात करा. हा तिचे जरा पिवळे हात करून द्या. तिचे लक्षण मला ठीक नाही दिसत. असं मग आता सांगते काय मला तू? मैत्रिणीकडे जाते. काय काम आहे मैत्रिणीकडे एवढं? मग आई कशाला असते? फटाका घरातच मोबाईल तेच बस झालं. सगळं माझ्यावरच आलं का? काय काय द्या. अहो घरातले सगळे काम मला करावं लागत. तुम्ही एक काम करत नाही, ती एक काम करत नाही. मग तिला असं ओळायचं ताट करून. तेवढं तुम्ही करा. बाप आहे ना तुम्ही करा. रानातलं बघू का इथं बघू तुमच्याकडे ध्यान ठेवू. काय तुम्ही? तुझं काम नाही? माझं आहे ना काम. कुठे ती कारटी कुठे? तुम्ही ऐकत नाही एका शब्दाने, ती ऐकत नाही एका शब्दाने. माहिती शिकली पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, नोकरीवाला नवरा भेटला पाहिजे. आलेले 2 स्थळ तर माघारी लावली. माघारी लावले म्हणजे ते तोला मोलाच पाहिजे ना आपल्या. काय तोला मोलाचा? अरे माणसं बघावा, पोरग बघावा काय करते काय नाही. लय स्टेटीवाला बघायचं मग ते पिणं खाणं झाले उद्योग सुरू. म्हणजे कोणी बेवडा बिवडा करून द्यायचा. तिने 4 दिवस राहायचं, 5व्या दिवशी परत उरावर बसायला यायचं आपल्याला. ते सांगतोय एखादं चांगलं शिकल्या सवरलेलं पोरग थोडीफार शेती देऊन लावून. बाप्या लोकांमध्ये जाऊन कोण बसत? हे घरात बसून मला कळणार आहे का? तुम्ही बाहेर असता, तुमच्या भावाला सांगा. तिकडे गावात नाना आहेत त्यांना सांगा सोयरीक बघायला. 3 स्थळ माघारी लावली म्हणून एक होत त्याच्यातलं जरा पेताळ नंतर लक्ष झालं. पण 2 चांगलीच होती ना. शिकू द्या पोरीला. तुम्हाला काय पटन ते करा. पण येऊन आता डोक्यात म्हणजे हे व्हायला लागलं का? कानावर यायला लागलं नाही करायचं. इकडे होती ती. अरे ते बघ समस्या. काय झालंय? काय काय उलट इकडे 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 काय काय खाल्लंय? काय खाल्लं होतं? कोड्या आधाडे देती पोरगी. मग काय म्हणायचं काय तुला नेमकं? अवदासा कुठं तोंड काळ करून आली? जरा तरी विचार करायचा ना. काय आम्हाला खाली बघायची वेळ आणती काय तू आता? अगं बापाला इथं किती इज्जत आहे. नाव ठेवायचे धंदे नको करू. हे असलं तू करून लज नाही वाटली का शेण खाताना हे असलं? अगं लोक काय म्हणते आपल्याला याचा तरी विचार करायचा जरा तू. आता कुठं नेऊ तुला? कसं वाटोळ करू तुझं? कोण लगीन करून या गाबडीत संग? अगं क्षणिक सुखासाठी ना तू तुझं आणि आई बापाचं वाटोळ करून टाकलंय. गावात हे ना बापाला तोंड दाखायला जागा नाही ग ठुली. तू ज्यांना माहिती नाही ना ते पण तोंडावर थुकते ना आता आपल्या. अरे काय झालंय काय नेमकं समजून तर सांग. काय प्रकार नेमका? तुम्ही काय दूध खुळेत का काय? गाबडी आपली उलटा करतीये कोरड्या. म्हणजे तोंड काळत करून आली लेक तुमची. अरे मग हे गरोदर म्हण की. मग काय तुम्हाला काय नका तिने एक शब्द आपल्याला बोलून दिला असता काय? अरे कवर सांगायचं तुला. अवदासानी कुठं तोंड बघायचं ठेवली का बाई? काय झालं? काय झालं? जख मारले त्याने. तुला म्हणलं होतं ना लक्ष दे तिच्याकडे. त्या कोणत्या भाड्याला भेटून झाली ती उलट्या करत होती. काय दिवस आणले बाबा. हे काय ऐकते मी? अगं थोडा तरी विचार करायचा. अरे आई बाप जिवंत असताना हे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली मी आपल्याला. आता आपण आहे ना मीच फाशी घेते आता जाऊन. काय फाशी? अरे हिला फाशी देऊन मारली पाहिजे. नाही खरंच काढली पाहिजे. आता मला ना आता कोण आहे काय आहे कसं आहे जमलं तर बघा त्या संगच लग्न लावायचं. हिला ना झाली तेव्हाच हिला मारायला पाहिजे होती. मारून टाकली असती. असली अवलाद आहे ना नसती जन्माला आली ना तरी बरं झालं असतं. तुला लाज नाही का ग वाटली असं करायला? याच्याकरता जात होती का कॉलेजला? आणि तू कॉलेजच्या नावाखाली हे धंदे करीत होती का? बरं बोलायला सांग मला कोण आहे तो भाडकाऊ? काय वळवळ चालली होती? काय सांगायचं? काय चाललंय नाही? आता पोरी नको तू घोटाळा करून ठेवलाय. काय सांगायची सुद्धा लाज वाटत. काय भांडण केले काय कोणाच? अरे भांडण ते परवडलं असतं. नेमकी झालंय काय? कोरड्या आधाडे देती. पोरगी काय करून ठेवलं. अरे पण ती कोण आहे काय? काय आता कोण आहे तू? अहो जर सांगितलं नाही ना आम्हाला अख्ख्या घरादाराला फाशी घ्यावा लागल. सगळं कसं काय करायचं या पोरीचं? कोण आहे तू? सांग पटक्यास. गावातला आधी. आधी
अरे ते तुला फक्त- तुला माहिती होतं माहिती होतं ना तुला हिला माहिती होतं सगळं. ही गाबडीला माहिती नाही, हिला माहिती होतं. हिला माहिती करायचा दोघी होते ना? हा. हिला माहिती. हिला माहिती हिला होतं. आणली पाहिजे. हिला माहिती होतं. हिला माहिती होतं मी ताईला समजवलं होतं ते चुकीचं करते पण तिने ऐकलंच नाही माझं. अगं तू मला का नाही सांगितलं अरे, आता बोपट नका करू गप बसा नाही तर सगळ्या गावात बोपट झालं ना तर माणसाला खालीवर बघायला जागा नाही त्या बघा राहणार. अशी गोष्ट आहे ना नाना थांबा, लपत एक नसती. मिनिट थांबा. तुम्ही त्या आधीला फोन लावायला आपण तर ती तयार झाली तर बरं. हिला पण ही आता काय नाही हिला करायला लावा, हिला. विचारायचं भाऊ तुम्हाला माहित नाही लय डेंजर येतं हा ना, आता काय ती गावातली गावात पण तिची भाऊजाई तर ती बोलणं द्यायची नाही ती अवघड आम्हाला माहिती आहे कशी. सोपी हा? नाही ती ती भांडायला नुसती कायदाशी नाही आता गाव तिच्या नाहीत लागत मी नाही बोलून आणू का त्याला कोणाला? त्या आदित्यला अरे बाई इकडे काय बोलणार ते? फोन लावायला. आपल्याला जावं लागेल तिच्या भाऊजाईची गाठ घ्यायला तेव्हा ती जुळेल आणि ती कशी माहिती का अख्खं गाव ओरडन मोठे हा. तिला प्रेमाने घ्यावं लागेल ना ती सोपी नाही अख्ख्या गावात ओरडत अख्ख्या गावात इज्जत जाईल माहिती शियान खात होती ना कशी खात होती अरे फासत्यात पोर काय हे काय आहे? अहो इतकी गोळगावानी राहत होती ना तर वाटलं नव्हतं मला अरे मग अशाच झाप्या पोरी अशाच उद्योग हा. करतात. नुसतं गाय तोंडी आणि ही काय पण बाई हिला सांभाळ हिला हिला तरी कळलं नाही का? हिला तुझं एकाच मांडीवर दूध एकाच सुटतं मांडीवर का? खा. तुम्हाला एका- सांगतो. नाही. ही सुट्टी नाही तशी अहो दूध आणि पोळलं ना तर ताक बी फुकून पिणार मी आता दोघीच एकाच मांडवा काय ठेवतो ही? तुझ्यामुळे मला पण आता तू नाही घेतल्या तांदळाचे तू सांगितलं असं मग बापाला जराशी. आम्हाला सांगायचं ना का नाही सांगितलं कारण तिला मार खावा लागेल म्हणून नाही सांगितलं आता तू खाणार आहे मार तू जास्त खाणार आहे तिच्यापेक्षा तुला पिऊ ना म्हणून मला शिकायचं तुझं काय चाललं आता पेताड खाताड लंगडा फोन लावून घे ना. पांगडा फोन लावून घे. तुझं लग्न लावून त्या घे. पोराला फोन लाव आमच्या समोर बोल स्पीकर ऑन कर नंबर सांग देतोय आता स्पीकर वर बोल आम्हाला कळू दे काय बोलतो तो नंबर सगळं पाठा असेल हा. स्पीकरची नाही गरज आधी तिकडून होईल ना लाव फोन कर लाव फोन. हॅलो अरे आधी मला तुला भेटायचंय अगं मी बाहेर आलोय नंतर भेटू ना. अरे थोडं अर्जंट आहे घरी सगळा राडा झालाय कसला राडा काय नाही होत न घाबरू तू. अरे मला दिवस गेलेत आता काय करायचं आपण अगं मग गोळ्या खाना एवढी काय घाबरती. अरे तुला काय वाटतं का बोलायला हे? पुन्हा तर मी तरी काय करू माझ्या घरी कळल्यावर मला पण आणतीन घरची. अरे माझ्या घरी सगळ्यांना माहित झालंय एक काम करू आपण लग्न करू नाही का बाई ए माझ्या घरी कळलं तर माझा बाप मला घराच्या बाहेर काढेन असले कुठाने केलीत म्हणून. अरे मग आता काय करायचं तूच सांग मला काय पण कर पण माझ्या घरी काय येऊ नको बाई. माझा बाप लय वाईट आहे चोर जीव घेईल माझा. अरे तू जर नाही म्हणला तर मला जीव द्यावा लागल तुझं तू बघ काय करायचंय ते. मी काय लग्न बिग्न नाही करू शकत तुझ्यासोबत. हॅलो आधी हॅलो हॅलो कटक्या नाही. दे इकडे कळलं का कळलं का ती कट केलाय तरी आता एकच काम करावं लागेल संजू सर हिला ऐका 2 मिनिटं मावा ऐका तिला बोलण्यात मजा नाही आता तुम्ही एक काम करा त्याची घरी चला तुम्ही बी चला आमच्या आम्ही येतो तुमचं चला हिचं बरं वाईट केलं तर ठीक आहे नाही जर मी म्हणतो नका काय समजा नाही म्हणले तर तिथून पुढे हिला तरी कुठून तरी काढून देता येईल नाही तुमका हा म्हणजे घरून कुठं तरी ठेवता येईल बोबाटा करण्यात मजा नाही जर बोबाटा केला तर अख्ख्या गावात चव जाईल माहिती का तुम्हाला? आता काय सांगायचं तोड वर नाही काढून अरे द्यायची हिची जाऊ दे चव या पोर संग लग्न नाही करणार कोणी नाही करणार. तशी पडन हिच्या पाहिजे पोरगी हा. म्हणतील बहिणीने असं केलं तर या बहिणी काय व्हायचंय? मग हा? हिचं कसं तरी करून तुम्ही चला चल 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 मध्यस्थी करा चल ये, चल तर नीटनाटकी असं होणार ती नसलेली बरी राव काय सांगायचं. यार कुठे चालला रे एवढा तू थांबतो एवढा काय कुठे चालला तू आलो जरा बाहेर चाललो. ये इकडे 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 काय? इकडे जरा कामाधंदाच बघत जरा इकडे जरा चालू मग काय एवढी गडबड काय कुठे तू घरी आणली तू काय आहे का इकडे काय करतो बसून इकडे शर्मन राम 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 का हो? ना ना मी जातो मी. त्याला थांबा त्याला इकडे कुठे चालला तू एवढं त्याला तेच सांग कुठे एवढं गडबडीत पळायला कपडे नाही बदलले काय तसंच निघाला होता एक बोलायचं होतं तुमचं काय हो थोडं वेगळंच मॅटर ती सगळेच बरेच जण आहेत ते बापू काय ते. चेअरमन राव तुम्ही एवढं मानानं सन्मानानं गावात वागतात भाऊ काय करतोय राव आमच्या गरीब भाऊ अन्याय. काय काय केलंय नेमकं तू मावशी तुम्ही का आला आमच्या घरी काय काम आहे काम करता आलोय नाही काहीतरी वाईट सांगायचंय तुम्हाला. तुमच्यामुळे ना आम्ही काय आता सांगायचं? काय झालं काय झालं आता विचारा ना तुमच्या त्या देराला विचारा ना काय केलं तुम्ही. काय केलं हो भाऊजी
मला काय माहिती काय मला काय माहिती काय काय माहित अरे नाही जरा लाज शरम बाळ एवढं काय काय कुठं पळा चालला पळून चालला फाळून चालल्यासारखा चालला होता? नाही आम्ही नाही तर फोन फोन आलता ना काय झालं कुठेतरी नेमकं सांगाल का हो का याला फोन केला होता आता हिनी हा आणि तो फोन ऐकून चालला होता तुमची मुलगी बोलली कॉलेजला कॉलेज पाहतो मी. ही बारकी हिला तर बघते मी आमच्या दारात कॉलेजला जाते त्यांनी तर घोटाळा घातला या तुमच्या अहो, देण्यानं. काय आता काय घ्यायलेत माझ्यावर सांगायचं काही पण हे वहिनी. लग्नाचं आमिष दाखवून ती मुलगी बरोबर आहे. बरोबर आहे, काय सांगायचं. फसवलं तुमच्या दिराने हळू बोल हळू बोला ना तुमच्या पायात ए, अरे जरा दाबून बोल नाही. माझा नवरा चेअरमन आहे चेअरमनच्या घरी असा आणता का तुम्ही आय नाही आणि खरं तेच बोलतोय गावात काय नको तू सटवे? जाऊ. कुठे किती काळं तोंड करायला आता तो आम्हाला आमचं मोठं घरानं बघून आलीच काय पैसे उकळायचे धंदे. धीराला पण बोला मग कुठं का तोंड करायला गेलो माझ्या धीरावर पूर्ण विश्वास आहे ते असं करणार नाही त्याचं ऑलरेडी लग्न ठरवलंय माहितीये का लग्न ठरवलं तोंड तिने नाही काय केलं तोंड यांनी सुद्धा काय केलेलं आहे त्याला विचारा तुम्ही नीट विचारा माझा विश्वास आहे तरी पण तुमच्या मला पण एवढं तसा करील नाही का तुम्ही काय केलंय का मी काय नाही केलं वहिनी मोठी माणसं बघून आहे ना पैसे उकळायला धंदे चालली तिशी खेळतो थांब 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 मला तुझ्या बोलण्यातून मी संगत दिसते थोडीची हे असं पोराशी प्रेम केलं? काय म्हणणं आहे तुमचं थोडं शांत हळू बोला ना. तू अरे शांत बस ना बाई आपल्या दारात चेअरमन असं ना आम्ही प्रतिष्ठित माणसं आहेत. मी काय त्यांचं नाही मी मग मित्राच्या नात्याने बा चला भाऊ असं नाही कोणाच्या आपण घरी कशाला घेतात डायरेक्ट आता ही पोरगी अहो, ती कुठं काय तरी खोटं गेली बोलून का पोरगी मला सांगा बरं अरे घरानं बघून कोणी पण खोटं आम्ही सगळं बघितलंय त्यांचं फोनवरची चॅटिंग बघितली व्हॉट्सअप चॅटिंग बघितली अहो, त्यांचे वहिनी, फोटो बघितले आमचं एकमेकावर प्रेम होते हे खरंय पण आता माझं तिकडं लग्न जमलं आता मी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? सगळं करून हो, सोडून थांबा द्यायचं का? लागेल. मी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का नाही. मी तिला सांगितलं की मला माझ्या वहिनीचं ऐकावं लागल आणि मला तिकडे दुसरीकडे लग्न करावं लागतं वहिनीच्या ओळखीत तर मग त्या थांब, त्यामुळे थांब, ते थांब, काही थांब, कुठे आळ घ्यायचे थांब 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 ए थांब बोल नको थांबा थांबा तुला चेअरमन प्रेम प्रेम करता तुला लाज नाही वाटली काय हा अहो होत असती चुकी कॉलेजात आहे ती मग आता ऐका ना वहिनी. मग चुकी होणार वहिनी नाही जरा का ऐका प्रेमच ना. केलंय ना वहिनी, ए शांत वहिनी बस जरा ऐका तू ना. मोठे नका बोल राव तुमच्या पाया काम करायचं होती पंचनामा तुमची करती पोरगी असती तीच जागे होतं काय केलं असतं बरं असं लोकांना तमाश दाखवला असं तुम्ही रस्त्यावर नेऊ अहो आम्ही आज तिच्यावर वेळ आली तू बी बाई आहे तू बी स्त्री आहे तुला बी कळायला पाहिजे या गोष्टी आता मी बोलत नाही मी बोलत जाऊ द्या पण नको ती तू एक तर तोंडलंय फाटकळे सारा दुनियात त्याच्यामुळे मी येतच नव्हतो पण म्हणलं चला 2 मिनिटं जाऊ मा म्हणणं काय आहे तू यामुळे मला ह्या खाली बघावं लागतं तुम्ही नाही म्हणतात ती मान्य पण मोठ्याने बोलू नका सगळ्या दुनियात चर्चा होती गावात लोक तमाशा बघत बरं ठीक आहे तुमच्या तुझं पाया काय म्हणणं आहे पडते ग? अगं, दिदे बोल ना तू जरा बोल ना त्याला काहीतरी काय आता एक मिनिट ऐक त्यांचं म्हणणं आहे का आपलं पोरग तसं नाही हे विषय सांगतो तू त्याचं तो नाही मान्य करीत ती गोष्ट बोल बोल तेच सांग बोल काय नेमकं काय म्हणून आधी असं नको करू रे तू मला परत आम्हीच दाखवलं लग्नाचं आणि आता असं करायला लागला तू काय बोलते ती खरं आहे काही ती जे बोलते ते सगळं खरं आहे पण वहिनींना तरी काय भाऊजी खरं आहे खरं खरं सांगा वहिनी खरं सांगा खरं? ती पोरगी एवढी खोटं बोलणार नाही कोणतीच पोरगी एवढं कोण कोणाची पंचनामा करून येईल काय आहे ती? खरं सांगा मला खरं आहे ती गोष्ट हा पण पण काय पण काय पुढे बोल पुढे बोल चप्पल काढून काय येईल खरं आहे ती ते लेकरू माझं नाहीये आमचं प्रेम होतंय ना ते खरं आहे पण ते लेकरू माझं नाही मी तिला हात पण नाही लावलेला असं बघितलं ताई कसला विश्वासघाती हा याच्यावर प्रेम केलं वय तू ए लय ट्यू ट्यू करू नको कशावरून तुला हो. आमची इकडे पंच- तुमचं मला माहित होतं ना तिला तुमचं माहित होतं ना हा? किती खोटं बोलता तुम्ही माहित होतं तेव्हा नव्हतं का तुला कळत की घरी येऊन सांगायचं बहीण काय शेण खाती ती आणि आता कळायला लागलं काय तुला तिला आणतील म्हणून सांगितलं नाही मी ए, आणि थांब. तसं तर थांब. आता भांडणं बिन्न करू नका याच गोष्टीचं काय सोक्ष मोक्ष लावायचं 4 माणसं घेऊन आले ते गावातलं प्रतिष्ठित माणूस आहे कशाला घेऊन आले आणतो ते मध्यस्थी तिथे? करायला नाही मी तुमच्या पाया पडते जोरात बोलू नका काय असून तुमच्या दिराला अहो, व्यवस्थित पण माझा विचारा. दीर म्हणतोय ना प्रेम होतं पण हे लेकरू नाही ह्यांचं प्रेम होतं पण हे लेकरू माझ्या दिराचं नाही हे आहे ना खरं हा. हा बस झाला आता लय विनवण्या झाल्या आता एक हाताने टाळे वाजत नाही हे खरंय लग्नाचं आम्हीच दाखवून मला तू फसवलं ना बार खाऊ तू नाही म्हणतोस ना ती ठीक आहे हे पोटात वाढणार तुझं तर नाही ना चालतंय ही पोटातलं तुझं आहे का नाही याचं रिपोर्ट येईल मी तर मरणच पण तुला बी घेऊन मरण तुला काय नाही रे तू पुरुष आहे अरे पण तुझं काय नाही तुझ्या आमिषाला मी बळी पडले रे एक गोष्ट ध्यानात ठेव मी पण मरण पण तुला बी लक्षात ठेवीन मी तुला पण सगळंच घेऊन जाईन मी
तुम्हाला लय भावाचा भरोसा आहे ना, पण तुम्ही बी ध्यानात ठेवा. ही जर आज माझ्या वेळ आली, हीच जर वेळ तुमच्या मुलीवर आली असते, तुम्ही काय केलं असतं सांगा. तू आज माझ्या संग लग्न करू नको, पण तू खोटं बोलू नको प्लीज. चुकलं माझं, मी तुमच्या डोळ्यासमोर कधीच राहणार नाही. जशी आज माझ्या आई बापाला मी दिसणार नाही, तशी मी कुणालाच दिसणार नाही. ताई, तुम्ही एक बाई आहात, पण तुम्हाला एकदा कळलं पाहिजे ह्याच मुलं आहे माझ्या पोटात की कुणाच आहे. मी एवढी कळकळ करते म्हणल्यावर मला तुमच्या प्रॉपर्टीची आणि पैशाची काहीच गरज नाही. माझं चुकलंय तिथं मी मान्य करते. करे बारकाऊ खरं सांग, तुला ट्याव ट्याव करू नको, दुराची बाजू घेऊ नको. एवढी पुरी कुणी कुणाची पंचनामा करा मोकळा नाही काय. ही नीट सांग खर. भाऊजी खरं सांग. नाही हा ना चपलीनं. अहो वहिनी खरं सांग. ती जे बोलतीये ना ते सगळं खरं आहे. मग लेकरू तुमचं आहे. आजी काय आजी काय काय म्हणते? लेकरू तुमचं आहे का? होय महादरचो इकडे चुकलं माझं. ऐक 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 ऐक, हा चुकलं आमचं. हा बघ, मला खरंच माहिती नव्हतं. माझा लय विश्वास होता का माझ्या दिरावरती. हा बघ, सगळ्यांकडनं चुका होत असतात. आम्हाला काय वाटलं की तू खोटं बोलती पैशाला भाळून, कारण की आमचं एवढं घराणं आहे म्हणून त्याच्यासाठी. पण मी पण एक स्त्री आहे, मला एका स्त्रीचं दुःख कळणारच. हो का मावशी, माझ्याकडनं चुकलं. मला वाटायचं माझा दीर खोटं बोलतो, पण पोरगी खरी आहे. हे लेकरू पण खरं आहे. आम्ही ह्याचं लग्न लावून देऊ, थाटामाटात लग्न लावून हिला आमची घरची सून करून घेऊ. तुम्ही काही काळजी करू नका. मला माहित आहे आज हे प्रकरण तुम्ही आमच्या दारापर्यंत घेऊन आला ना, खरंच हे भाग्याचं खरंच लय झालं. आमची इज्जत वाचली. हो. आणि हाच प्रसंग कुठल्याही पोरीवर येऊ शकतो. कुठल्या काय कधी माझ्या पोरीवर येऊ शकला असता. त्याच्यामुळं खरंच तुम्ही, आणि कसं आहे माहितीये का, ह्यांच्याकडे फालतू वेळ फालतू मोबाईल आहे ना, त्याच्यामुळे हे झालेलं. आणि कॉलेजला जायचं, कॉलेजच्या नावाखाली मग फसवायचं आई बापांना. एक्स्ट्रा क्लासेस असतात ना ह्यांचे, ते क्लासेसचे नाव घ्यायचे आणि मित्रांबरोबर फिरायचं. आजकालची कॉलेजची फॅशनच झाली पोरं पोरींची. लग्न व्हायच्या अगोदरच पोरगी गरोदर राहती. आता काय बोलायचं मग. त्या मुलीचा ना आपल्या आई वडिलांवरती किती वचक आहे हे तर कळतंय ना. आणि आई बाबाचं लक्ष पाहिजे ना, पोरगी कोणाला बोलती, किती वाजेपर्यंत बोलती, कुठं जाती, कुठं क्लास असतात, सगळं लक्षात ठेवलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आणि ही गोष्ट कुणाबरोबर पण घडली असती. आता ही मुलाची आम्ही दादा म्हणून सगळं झालं. उद्या जर आम्ही नाकारच दिला असता, ही खरं नसतं तर काय झालं असतं मग. आम्ही आमच्या साठाकडे लक्ष नाही दिलं, मोकळा सोडला. आम्ही पोरीकडे जास्त विश्वास दिला. आता तुमच्यावरती जिवंतपणे मरायची वेळ आली असती. आता आम्ही जर नाहीच म्हणलो असतं तर लगेच देवात लग्न करून टाकू. हा. आणि आता तुम्ही पण काय बोलू नका तिला, आम्ही पण काय बोलत नाही. देवळात जाऊ आणि लग्न लावून टाकू. सगळं गाव म्हणतो तुझी बायको कायदेशीने कायदेशीने कायदेशीने, पण खरंच एक नंबर माणूस आहे राव. नाही नाही गावात तुझ्या बायकोला कोणीच चांगलं म्हणत नाही. माझी पार गाडी पार तिकडून येताना ना विचार करून आलो मी, म्हणलं तुझी बायकोला बेकार आहे बाबा, आपल्याला काय यायची नाही, मी यांना म्हणलं. पण ती एकदम विषयच नाही राव काही. अहो आता कसं आहे, पुरीची जात आहे, आपण नाही समजून घ्यायचं तर कुणी ह्या लेकरा बरोबर कुणी लग्न केलं असतं. चालला अख्ख्या गावात तो बाबट आहे. अहो हाय म्हणलं तिला बेकार म्हणलं, आपला विषय. अहो स्वभाव कसा आहे माझा. त्याच बाईने वाचवला ना. मीच कसं कशी सांभाळतो मला माहिती. शांत एक मिनिट थांब. पण हिच्या बहिणीपेक्षा आपल्याला एक मिनिट रीती रवाजाने बोलती, रीत भातीला माहिती आहे. नाही नाही, आमच्या वहिनी जितक्या व्हायलेंट आहेत ना तितक्यात सायलेंट. माझी बायको जेवढी सायलेंट आहे ना तितकीच violent आहे. ऐका ना, लग्नाचं कसं करायचं. कसं करायचं काय देवातच आम्हाला काय झाली असं बी आम्हाला अजून ह्या सगळी राडा झाला, याच्यापासूनच राहून दे. आमची गाली हार घालू. ऐका ना, गावात नको करायला, गावात बोबाट होईल. आपण मूल जन्म 1.5 महिन्यात आम्ही तुझ्या विश्वास ठेवला. असू दे बाई, चला आता काय करतो मी आहे ना.